दशे 8 दराने सड व्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 5 वर्ष मुदतीसाठी ठेवली तर त्याच्या व्याजातील फरक किती आहे? 400. तर प्रत्येक बँकामध्ये रक्कम किती ठेवली? आता समान रक्कम ठेवली असं म्हटलंय, समान मुद्दल आहे. त्याच्यानंतर दर सारखा आहे पण वर्ष अलग आहे. मग वर्षामधला काय करायचं? वजाबाकी. म्हणजे 5 मधून 3 गेले, किती राहिले? 2. आम्हाला इथं किती मिळाला फरक? 2 वर्षाचा फरक मिळाला आहे. काय मिळाला? 2 वर्षाचा फरक. म्हणून 2च लिहायचे तिथं. एवढं समजलं का? म्हणजे डायरेक्टली त्यांना काय लिहितो आपण? सांगा. व्याजातील फरक म्हणजेच PRT अपॉन 100. आता व्याजातील फरक किती आहे सांगा? 400. थोडं खाली घेतोय. 400 बरोबर सांगा. पी किती काढायची? दर किती आहे सांगा? 8. वर्ष किती आहे? वर्ष किती आहे? झोपू नको. 2 आपण किती? भागेला 100 तर काय होईल? आता 8 गुणिले 2 इथं पीला तर काय होईल? 8 गुणिले 2. तर आता सांगा. 8 1 8 8 5 40. हा शून्य उचलायचा असा तसं लिहायचा. बे 1 बे 25 50. कोणाचा गुणाकार? 25 आणि 100चा. 25 गुणिले 100 म्हणजे किती? 2500. तर या ठिकाणी मुद्दल किती आली सांगा? 2500. नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करा. कोणताही कोर्स 30 रुपयामध्ये मिळवा.